नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भातापासून अगदी छान असा कुरकुरीत क्रिस्पी आणि चवीला अगदी जबरदस्त असा स्नॅक बनवणार आहोत। हा स्नॅक घरातल्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा बनणार आहे, त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी भात घेतलेला आहे आणि या ठिकाणी 1 वाटी मी भिजवलेले पोहे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मी मसाले घेतलेले आहेत। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी भातामध्ये ओवा हातात घेतलेला आहे आणि त्याला छान हातावर मळून आपल्याला भातात घालून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण धनापूड घालणार आहोत, आमचूर पावडर घालणार आहोत, बडीशेप, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, जिरं, जिरा पावडर, या ठिकाणी कोथिंबीर घालून घेतली आहे बारीक चिरून, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी मी पुदिना सुद्धा बारीक चिरून घातलेला आहे। सोबत वरतून लिंबू पिळलेला आहे। लिंबू, पुदिना, परत कोथिंबीर यांमुळे आपल्या याला एकदम छान असा फ्लेवर येतो, म्हणजे थोडं असा आंबट तिखट असा फ्लेवर येतो आपल्या स्नॅकला। आता या ठिकाणी आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपण पोहे घालून घेऊया। पोहे भिजवून घ्यायचे आणि मग यामध्ये घालायचे आहेत। या ठिकाणी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता आपण त्याच बॅटरला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। बघा, अगदी चिकट असा आपला बॅटर तयार झालेला आहे। बघा, आपला हा बॅटर आपल्याला इतका बारीक करायचा आहे की याचा एक गोल आपण हाताने सहज बनवू शकतो। आता या ठिकाणी मी याचा असा गोल गोळा बनवून घेतलेला आहे आणि याला तांदळाच्या पिठामध्ये मी डिप करून घेते, जेणेकरून हे आपल्या पोळपाटाला चिटकणार नाही। आणि आता आपण याला लाटणार आहोत। अगदी पातळ लाटायचं नाही आहे, मीडियम साईजचं लाटायचं, जेणेकरून आपल्याला फ्राईजच्या साईजचा काप मिळेल। आणि जर सुरीला कापत असताना जर सुरीला हे डो जर चिपकत असेल तर सुरीला तुम्ही एकदा तांदळाच्या पिठामध्ये डिप करा, जेणेकरून आपलं डो आहे ते सुरीला चिटकणार नाही। आता या ठिकाणी बघा, सुरीला डो चिटकत होता, त्यामुळे मी त्याला एकदा तांदळाच्या पिठात डिप केलं आहे आणि त्यामुळे एकदम सहजपणे एकदम छान असे आपल्याला काप मिळालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता मस्त या कापांना आपण तळणार आहोत। छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्या कापांना तळून घेणार आहोत। या ठिकाणी बघू शकता किती छान असा गोल्डन कलर आपल्या स्नॅक्सला आलेला आहे आणि जेवढे ते दिसायला टेस्टी आहेत, चवीला तर अगदी अप्रतिम आहेत। आणि यामध्ये अजिबात तेल राहत नाही, तेल निघून जातं आणि ऑइललेस आपले हे
फ्राईज बनतात. तर आता आपण यांना सर्व करूया आणि यांचा आस्वाद घेऊया. मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.